झूठों ने झूठों से कहा है सच बोलो, सरकारी ऐलान हुआ है सच बोलो। घर के अंदर झूठों की मंडी है, दरवाजे पे लिखा है सच बोलो। काय विषय नेमका विषय असा आहे की जे काही बांधकाम कामगार आहेत त्याचं काही जेवण म्हणतात आपल्या भाषेमध्ये, तर शासनाने त्यांच्यासाठी काही योजना काढलेल्या आहेत. त्यांना जसं काही पेटी असेल काही भांडे असतील, वर्षाला काही 4-5 रुपयाचा लाभ दिला जातो. परंतु जे खरे कामगार आहेत जोडग्यातील जवळजवळ माझ्या मताने त्यांच्या सांगण्यावरून जवळजवळ 500 हे कारागीर ओरिजिनल असून त्यांना कुठलाही लाभ मिळाला नाही आणि त्यांच्या नावावर लाभसुद्धा लादला गेलेला आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की हे कामगार सांगतायत की एक फॉर्म भरण्यासाठी त्यांच्याकडनं 300 रुपये घेतले गेले आणि एक फॉर्म हा कमसे कम 3 ते 4 वेळेस भरला गेला. फॉर्म 4 वेळेस जर कधी फॉर्म भरला गेला असेल तर एका फॉर्मसाठी जवळजवळ 1200 रुपये खर्च यांना करावे लागते. आणि एकीकडे आपण जर पाहिलं जे खरोखर कारागीर आहे, जे खरोखर काम करतात, जे खरोखर लाभधारक आहेत, यांना तो लाभ न देता वशिल्याबाजीने दुसऱ्यांना तो लाभ दिला गेला. आणि जे झोडग्यातले जे काही ग्रामसेवक आहेत यांची सुद्धा ती तेवढी जबाबदारी होती की जर समजा तुम्हाला वरून काही शासनाचा एखादा कधी योजना आल्या असेल तर त्याची माहिती की ज्याला काय कागदपत्र लागतात त्याची पूर्तता करण्यासाठी सुद्धा यांना त्यांनी सांगितलं गेलं पाहिजे होतं. परंतु जाणून बुजून कुठंतरी कानाडोळा करायचा आणि दुसऱ्या बाजूने दुसरे लोक त्या योजनेमध्ये घुसून आणि ज्यांचा काही संबंध नाही त्या योजनेशी, त्या योजनेचा पूर्ण लाभ हा त्या लोकांना दिला गेला. आणि या संबंधी ज्या खात्याचे जे अधिकारी असतील, कर्मचारी असतील, कोणी इंजिनियर असेल, त्या सगळ्यांना माझा एक इशारा आहे, एवढ्या 30 तारखेच्या आज जर हा प्रश्न सुटला नाही तर आम्ही संबंधित जे काही बांधकाम खात्याचं काय ते इमारत बांधकामाचं काही जे मंडळाचं काही कार्यालय आहे त्याच्यासमोर आम्ही सगळे 4-500 लोक कपडे काढून आंदोलन करणार आहोत. कारण या लोकशाहीमध्ये आमच्यासारख्यांना आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही. किंवा बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार दिलेला आहे की कुणाला न मारता न शिवी देता जर तुम्ही संविधानिक मार्गाने जर कधी आंदोलन केलं तर तुम्हाला हा न्याय मिळू शकतो. म्हणून आम्ही सर्वसामान्य माणूस हा जास्तीत जास्त आंदोलन करू शकतो. परंतु आत्तापर्यंत जी आंदोलन झाली त्याच्यात कधी आम्हाला अपयश मिळाले. सगळ्यांच्या आशीर्वादाने हे आंदोलन यशस्वी होईल आणि जोडग्यातल्या जे 500 लोक आहेत त्यांना 100% न्याय मिळेल. जर न्याय दिला गेला नाही तर याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल. या सगळ्यांच्या वतीने मी हा संबंधित अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना हा इशारा देतो. जय जवान जय किसान. शेखर दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. शेखर दादा आगे बढ़ो, शेखर दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं.